आता सचिन अहिर यांच्या रूपानं शिंदेंनी 2029 ची वरळीतली तयारी केली आहे। आदित्य ठाकरे हे वरळीतले आमदार आहेत, पण ज्यांनी आदित्य ठाकरेंच्या आमदारकीसाठी फिल्डिंग लावली होती तेच अहिर 2029 साठी आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढताना दिसतील। पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही। हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं। काही लोकांनी जे आयुष्यात ते दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं। आदित्य ठाकरेंचे खास अशी ओळख असलेले सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत आले। त्यामुळे 2029 मध्ये आदित्य ठाकरेंचं काय होणार हा प्रश्न आहे। शिंदेंनी सचिन अहिरांना सोबत घेऊन वरळीत खेळी केल्याची चर्चा आहे। सुनील शिंदे आणि सचिन अहिर या वरळीतल्या दोन दिग्गज नेत्यांमुळे उद्धव ठाकरेंना मार्ग मोकळा व्हायचा, पण आपल्याला फरक पडत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सचिन अहिरांवर निशाणा साधला। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत ऐतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं। म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही। आणि जर काहींना विसर पडलं असेल की विधानसभा असेल, दोन्ही विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये माझं काय योगदान आहे हे त्या भागातल्या लोकांना माहिती आहे। जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं आणि तुम्ही बघ काय होतो आता तो मला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे। काही लोकांनी जे आयुष्यात काही दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं। वरळीत 2024च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा मैदानात होते आणि देवरांनी आदित्य ठाकरेंना जोरदार टक्करही दिली। आदित्य ठाकरेंना 63,324 मतं मिळाली, तर मिलिंद देवरांनी 54,523 मतं घेतली। अवघ्या 8,801 मतांनी आदित्य ठाकरेंचा विजय झाला। आदित्य ठाकरे 2024 मध्ये थोडक्यात वाचले, कारण 2019 मध्ये आदित्य ठाकरे 67,427 मतांनी विजयी झाले होते। भाजपची साथ सुट्टाच वरळीत आदित्य ठाकरेंची विजयी मार्जिन फक्त 8,801 मतांवर आली। आदित्य ठाकरे निवडूनच यायचे सचिन अहिरांमुळे। आता काय आदित्य ठाकरे आज रात्री झोपेल असं मला वाटत नाही, कारण का आदित्य ठाकरे 2 टर्म ही मला वाटतं दुसरी टर्म त्यांची, ते कोणामुळे निवडून आले हे जग जाहीर आहे। सचिन अहिर त्या मतदारसंघामध्ये माजी आमदार होते म्हणून सेफ सीट म्हणून आदित्य ठाकरेंना त्यांच्याकडे आणलं होतं। त्याच्या पलीकडे हे नाही, त्यांच्याकडे काही स्वतःचं कर्तृत्व नव्हतं। सचिन अहिर होते म्हणूनच ते आमदार झाले। मुंबई आणि तेही वरळी ठाकरेंसाठी प्रतिष्ठेचा मतदारसंघ। आता ज्या सचिन अहिरांवर आदित्य ठाकरेंना निवडून आणण्याची जबाबदारी होती त्याच अहिरांना 2029 मध्ये आदित्य ठाकरेंविरोधात उभं करण्याची तयारी शिंदेंनी केली। अक्षय मंकनीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।